सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील गावोगावी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे। या प्रचारादरम्यान त्या भाजपावर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहेत। माझ्याकडे सोसायटी, बँक आणि कारखाना नसल्याने आयडीबीडीची भीती नाहीये, त्यामुळे मी भाजप विरोधात बोलणारच। भाजपाचे मागील दोन्ही खासदार अकार्यक्षम ठरल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना उमेदवार बदलावा लागला आणि आता तर त्यांना कोणी सापडतच नाहीये, असा आक्रमक पवित्रा प्रणितीने घेतला आहे। सोलापूर जिल्ह्यातील होटगीमध्ये त्या बोलत होत्या। त्या म्हणाल्या की यंदाची निवडणूक ही करेंगे या मरेंगे अशी आहे। लोकशाही आणि संविधान संपवण्याचा डाव भाजप मोदी करत आहेत। कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली। त्यासोबतच काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली। 1 महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली। काँग्रेसचे DK शिवकुमार यांनाही अटक करण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाला संसदेत बोलू देत नाहीत, त्यांचे माईक बंद करतात। ही लोकशाही आहे की हुकुमशाही?